त्याच्यातच खोलून मोठं झालं आहे खान आणि हे इधर इधर ए अरे इधर ला ना गिरीशची बॅट त्यांनी सचिन बॅटीवर घेतल्याची तरी झालं फॅन्सी मध्ये स्टार्टवाला क्रिकेट संपवलं गेलं 5 षटकांचा सामना आहे आणि या 5 षटकांच्या सामन्यामध्ये पाहायचं जागडे पाटील वॉरियर यांना आमंत्रण दिलंय फलंदाजीचं रिया 11 या संघाने पुढचा चेंडू पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार पहिल्या षटकातील विकी सिंग आणि हा हलकेच कळून काढला आहे तो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय चेंडू अडवतोय त्या दरम्यान चेतन दोन्ही फलंदाजांमिळून एक धाव काढली अशा तऱ्हेने आपलं खातं उघडलं संघाचं खातं उघडलं धावसंख्या झाली आहे बिनबाद एक पुढचा चेंडू पुन्हा एकदा उजव्या उशीवरचा चेंडू ड्राईव्ह केलाय समोर एक धाव आणि त्या शुभम यांच्याकडून थोडीशी मिसफील्ड आणि त्या दरम्यान 2 धावा धावून काढलेल्या धावसंख्या झाली आहे 3 पहिल्या षटकामध्ये पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणि हा चांगला असा चेंडू पडल्यानंतर थोडासा वर आलेला चैतन्याचा मारण्याचा पूल करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू अगोदर निघून गेला आणि बॅट थोडा उशिरा फिरलेली आणि निर्धाव गेलेला चेंडू चेतन यांना या ठिकाणी पुढचा चेंडू आणि अशा तऱ्हेने सागर संगम याचकडून चेतन चाचा यांना पुढचा चेंडू पुन्हा एकदा टाकण्यासाठी तयार षटकार मारलेला चैतन्य यांनी धावसंख्या झाली आहे 9 पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणि हा मात्र चेंडू थोडासा फिरवलेला विकी यांनी आणि मारण्याच्या प्रयत्नात चेंडू बॅटच्या कडेला थोडासा वर जात स्वतः गोलंदाजा विकी सिंग या त्या ठिकाणी गेला चेंडू झेलला आणि गडी बाद झाला तो पहिला धावसंख्या झाली आहे 9 या षटकातील शेवटचा चेंडू कर्णधार स्वतः मैदानामध्ये आलेत प्रतीक या षटकातील शेवटचा चेंडू आहे आतापर्यंत 9 धावा झालेत आणि एक गडी बाद झालेला पुढचा चेंडू पुन्हा एकदा डाव्या हाताने पंचांच्या आणि हा चेंडू पंचांकडे दाद मागण्यात आली परंतु पंच आऊ यांनी तो थोडासा वर आलेला अशा तऱ्हेने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 9 धावा प्रतीक चुरे आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय
प्रतीक चुरी आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय. उजव्या हाताने पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेट. 9 धावा झालेल्या, एक गडी बाद झालेला तो जागडे पाटील संघाचा. चेतन हा बाद झाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणि हा चेंडू वाईड +1. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलेला. अशा पहिला चेंडू स्वैर गेलेला आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलेला. धावसंख्या झाली आहे 11. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटवर जात मारण्याचा प्रयत्न. गोलंदाज स्वतः चेंडूवर आला, चेंडू अडवला आणि निर्धाव गेलेला चेंडू. पुढचा चेंडू प्रतिक्रियाचा पंचाला बाद करतो. हा मात्र पुन्हा एकदा खोलवर चेंडू समोर मारण्याचा चांगली अशी गोलंदाजी प्रतिक्रियाच्या मार्फत. थोडासा ओव्हर पिच चेंडू होता परंतु बॅटच्या बरोबर खाली लागत सरळ प्रतीच्याकडे गेलेला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणि हा चांगला असा चेंडू पडल्यानंतर मारण्याचा प्रयत्न आणि त्रिफळाचीत झालेला. दोन गडी बाद, 11 धावा झालेल्या. नवीन आलेला फलंदाज लिखित. प्रत्येकाने आतापर्यंत 4 चेंडू टाकले, एक स्वैरी चेंडू. एकूण 4 टाकले. 3 चेंडू झालेले, एकूण 4 चेंडू टाकले, एक वाईड. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आणि हा चेंडू त्या ठिकाणी संतोष आहे आपल्याला बरोबर बॉलच्या रेषेत आणलं. चेंडू 2 टप्पा पडून दिला आणि चेंडू अडवलेला. त्या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी 2 धावा घेतलेल्या. धावसंख्या झाली आहे ती 13 धावा. आणि हा थोडासा पुढे टाकलेला चेंडू आणि ललित याने बॅटवर लिखित याने बॅटवर घेत चेंडू वाईडिश मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषे बाहेर. 6 धावा. धावसंख्या झाली आहे 19. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. चांगलं असं षटक टाकलं होतं आतापर्यंत परंतु सलगच्या 2 चेंडूवरती त्यांनी एक षटकार आणि एक दुहेरी धाव दिलेली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे पाहायचा आणि एक हाती झेल घेतला संतोष आणि अशा तऱ्हेने
धावसंख्या झाली 19. विकेटचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा दुसऱ्या षटकातील आणि हा चेंडू पाहायचा सलमान चेंडूच्या खाली येतोय आणि झेल घेतोय आणि गडी बाद होतोय तो प्रतीक. चार गडी बाद झाले ते जागडे पाटील या संघाचे. नवीन आलेला फलंदाज अमित. दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार विकी सिंग आणि हा उजव्या आणि उजव्या चेंडू होता. थोडासा पाठीमागे सरत चेंडू कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान मारलेला. एक धाव पूर्ण केलेली. आणि विकी सिंग पुढचा चेंडू विकी सिंग यांचा पण त्याला बार करतो आणि हा मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू उजव्या आणि उजव्या यष्टीवरती आणि त्या दरम्यान चेंडू पाण्यामध्ये जातोय आणि फलक क्षेत्ररक्षक चेंडूवर येण्याच्या आतमध्ये 2 धावा पूर्ण केल्या अमित आणि बाबू यांनी. पुढचा चेंडू तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू आणि हा पाहायचा आहे चेंडू मारण्याचा प्रयत्न परंतु पाहायचा आहे. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे प्रत्येक त्या ठिकाणी आहे आणि कुठल्याही प्रकारची घाई करण्याचा प्रतीकाने विचार केला नाही आणि त्या दरम्यान 2 धावा पुन्हा एकदा प्रतीक आणि बाबू यांनी धावून काढलेल्या. 25 धावा झाल्या आहेत. धावा झालेल्या आणि हा चांगला असा चेंडू मारण्याचा प्रयत्न अमित याचा परंतु 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती
25. सोनू पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार. सोनू उजव्या हाताने राऊंड विकेट गोलंदाजी करतोय बाबू विनायकाला. आणि हा पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू व्यवस्थितरित्या बॅटवर आला नाही. चेंडू डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकात विकी सिंग यांच्याकडे गेलेला. एक धाव मिळालेली. धावसंख्या झाली आहे 26 धावा. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. सोनू थोडासा अखूड टप्प्याचा चेंडू. 4 धावा. चांगला असा चांगलासा चौकार अमितच्या बॅटमधून निघालेला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा टाकण्यासाठी तयार. आणि आणि पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार. निर्धाव गेलेला चेंडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. सोनू टाकण्यासाठी तयार. आणि हा सुरेख असा षटकार संतोषच्या बॅटमधून.
थोडासा ओव्हर पिच चेंडू पुढे टाकलेला सोनू यांनी आणि हा समोर मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषे बाहेर 6 धावाला. छत्तीस धावा 36. शेवटचा चेंडू या षटकातील. अरे मंदार गरुडे खेळणार एकातनं येणार नाही. पुढचा चेंडू एक धाव. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 37 धावा. शेवटचा षटक सलमान सोलंकी विनायकाला आणि हलकासा चेंडू वर आलेला विनायक यांना मारण्याचा प्रयत्न. धावसंख्या झाली 38. अजूनही आणि अशा तऱ्हेने चांगला असा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर आलेला. विनायक मारण्याचा प्रयत्न परंतु विनायक थोडासा हलकासा पुढे जाण्याचा प्रयत्न परंतु चेंडू काही तो चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. त्याला चेंडू चकवून चेंडू रक्षकाच्या हातात गेलेला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सलमान उजव्या हाताने आणि थोडासा खोलवर टाकलेला चेंडू हलकासा चेंडू होता. विनायक मारण्याचा प्रयत्न परंतु विनायकला चकवून तो चेंडू यष्टांवर गेलेला. त्रिफळाची
पुढचा चेंडू फुलटॉस बॅटची कडा घेत चेंडू गेलेला आणि सातवा गडी बाद झालेला. एकोणचाळीस धावा झालेल्या. शेवटचा चेंडू अशा तऱ्हेने एक धाव. धावसंख्या झाली आहे दुसरा दिवस आणि दुसऱ्या सामन्यानंतर आता मात्र दोन विजेत्या संघांमधला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला जागडे पाटील वॉरियर्स आणि गणेश 11 या दोन टीम मध्ये हा चालू झालेला सामना क्रमांक 3 आपण पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना जागडे पाटील वॉरियर्सने 5 षटकांच्या या सामन्यादरम्यान 43 धावा जमवल्या आणि 44 धावांचं आवाहन आता मात्र समोर ठेवलं गेले ते गणेश 11 संघाला ही मॅच जिंकण्यासाठी. पहिल्या मॅच मध्ये मात्र मोठा विजय आपल्या नावावरती केलं. चांगली फाईट झालेली आपण पाहिली या अगोदर सुद्धा.
चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आम्ही निमंत्रित करतोय 40+ संघांना. 40 वर्षावरील दिग्गज खेळाडूंचे जे संघ आहेत त्यापैकी पहिला सामना आपण बघणार आहोत. सामना क्रमांक 4 असेल. एकवीर स्पोर्ट्स वसई विरुद्ध कनक इलेव्हन भांडूप. दोन्ही टीमचे संघनायक आपल्याला विनंती असेल आपण जिथे कुठे असाल आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचंय. 40 वर्षावरील संघ कनक इलेव्हन भांडूप आणि एकवीर स्पोर्ट्स वसई दोन्ही संघनायक आपण जर मैदानावरती आलेले असाल तर नाणेफेकीसाठी आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. आणि एक विशेष पुरस्कार असणार आहे या मॅच दरम्यान. आशिष कौशिक यांच्या गोलंदाजीवरती जो कोणी फलंदाज षटकार ठोकेल त्या फलंदाजाला 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. फलंदाजाने षटकार ठोकला तर बंदूकवाला बॉईज यांच्याकडून त्या फलंदाजाला प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असेल. शुभम आणि सलमान सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते. tenniscricket.in या ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. आशिषचा पहिला बॉल आणि पहिला चेंडू मात्र डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय परंतु एकच धाव तिकडे मिळेल. 44 धावांचा पाठलाग 5 षटकांच्या या सामन्या दरम्यान. यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर 40 वर्षावरील खेळाडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. अबोव 40 ओव्हर 40च्या सर्व खेळाडूंना आपण पुन्हा एकदा इन ऍक्शन या मैदानावरती पाहू शकाल. त्यापैकीचा पहिला सामना एकवीर स्पोर्ट्स वसई विरुद्धात कनक इलेव्हन भांडूप. पुन्हा एकदा मात्र ऑन साइडला भिरकावला चेंडू. शुभम आहेत त्या ठिकाणी फलंदाजीसाठी स्ट्राईकला त्या ठिकाणी आणि पुन्हा एकेरी धावेचा इशारा शुभमच्या या फटक्यासोबत.
दोन्ही वेळेला मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 2 सिंगल आलेत. 5 षटकांचा सामना, 30 चेंडूंचा खेळ आणि 30 चेंडूंमध्ये 44 धावा जिंकण्यासाठी गरजेच्या आहेत. जाऊया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा आशिष कौशिक आहेत गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड, 4 टू गो. यावेळेला यष्टीरक्षकाच्या दिशेने त्या ठिकाणी प्रतीक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि 3 चेंडूंचा खेळ संपलाय. तिसऱ्या चेंडूमध्ये मात्र कोणतीही धाव येत नाहीये. 2 चेंडू 2 धावा, तिसरा बॉल निर्धावालाय. एक चांगलं बॉलिंग युनिट आहे तसं बघायला गेलं तर गणेश इलेव्हन या संघाकडे. जागडे पाटील वॉरियर्स या 2 टीम मध्ये चालू असलेला हा सामना. सध्या जागडे पाटील वॉरियर्स गोलंदाजी करते. पुन्हा एकदा अपील केली आहे, परंतु ती लाऊड अपील मात्र पंचांनी फेटाळून लावली आहे. स्ट्रेट अंपायर म्हणून आपल्याला राजेशजी तळाशीलकर पाहायला मिळत आहेत. लेग बाईच्या स्वरूपातली एक धाव मात्र संघाच्या खात्यामध्ये. 4 चेंडू आणि 3 धावा. सलमान सोलंकी मगाच्या मॅच मध्ये 47 धावांची एक वादळी खेळी त्याने मात्र या मैदानावरती साकारली. आणि आता मात्र आपण जर पाहिलं तर नवीन मॅचला सामोरं जायचंय, नवीन गोलंदाजांना सामोरं जायचंय. जागडे पाटील वॉरियर्सच्या गोलंदाजांना सामोरं जायचंय. 5वा बॉल आणि या वेळेला फुल टॉस चेंडू. रिया इलेव्हन आणि जागडे पाटील वॉरियर्स, माफ करा, संघाची धावसंख्या मात्र जर पाहिली तर 4 धावा स्कोरबोर्ड वरती आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. एकमेव असा निर्धाव चेंडू हाताळला गेला. त्यानंतर एक लेग बाय झाली. पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून. ग्रंटिंग साऊंड सोबत या वेळेला अर्धवट मानानं हा फटका खेळलाय, परंतु पाहूया कितपत मात्र त्या ठिकाणी लांबी गाठू शकेल. झेल हातातून निसटलेला पाहायला मिळतोय. मोठी चुकी म्हणावी लागेल. सलमान सोलंकी सारख्या फलंदाजाचा झेल तुम्ही सोडलायत. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जितो मॅच. परंतु ही कॅच कोणाची सोडली आहे तर सलमान सोलंकी सारख्या एका विस्फोटक फलंदाजाची, ज्याने मगाच्या मॅच मध्ये 47 धावा आपल्या टीम साठी बनवल्या होत्या. त्या सलमान सोलंकीचा विकेट तुम्ही घेता घेता सोडलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाखेरीस संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 5 धावा आलेत. नो लॉस, 5 धावा. नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजीसाठी. लिखित कदम पाहायला मिळेल. मगाच्या ही मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली आहे सर्व गोलंदाजांनी. आशिष कौशिक, लिखित कदम, सचिन. आणि त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर 6 ओव्हरचा जो सामना होता, या मॅच मध्ये 5च ओव्हरचा सामना आहे. 5 षटकांच्या या सामन्यामध्ये 44 बनवायचे आहेत. लिखित कदम राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी सज्ज होताना. पंचांच्या डाव्या बाजूने गोलात टाकला. पहिला चेंडू मात्र एक परफेक्ट यॉर्कर तिकडे मात्र हाताळला गेला लिखित कदम कडून. बॉल मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय, घोषांकित क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळतोय. एकेरी धावेचा इशारा पंच नासिर शेख सर त्या ठिकाणी ऑनफिल्ड पंचांच्या भूमिकेत या सामन्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या झाली आहे ती धावफलकावरती 6 धावा. परफेक्ट ब्लॉक केलं होतं यावेळेला सलमान सोलंकी सारख्या बॅटरला. 44 धावा डिफेंड करायचे आहेत. जागडे पाटील वॉरियर्स आणि रिया इलेव्हन प्रभादेवी, स्थानिक 2 संघ एकमेकांच्या विरोधात क्वार्टर फायनल नंबर 3 खेळतायत या स्पर्धेची. आणि आजच्या दिवसाचा पहिला उपांत्यपूर्व फेरीचा सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहेत. मैदानाचा आकार मोठा आहे त्यामुळे 2 धावा अगदी सहज पूर्ण होत आहेत या मैदानावरती. 2 धावा, 3 धावा, काही वेळेला 4 धावाही आल्यात या मैदानावरती. मगाच्या मॅच मध्ये जसं आपण पाहिलं 4 धावा धावूनही काढल्या गेल्यात, म्हणजे 1 धाव डिक्लेअर मधले आली होती आणि 3 धावा धावून काढल्या गेल्या होत्या. ओव्हरथ्रो मुळे मात्र त्या 4 धावा कंप्लीट होऊ शकल्या होत्या.
या वेळेला मात्र बिगिटचा प्रयत्न. सलमान सोलंकी पुन्हा एकदा हवेत फटका खेळलेला आहे. फिल्डर मात्र तिकडे बॉल खाली आणि पुन्हा एकदा बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सलमान सोलंकीला आणखीन एक जीवनदान. आणखीन एक झेल सुटला आणि सोबत चौकार. आम तो आम और गुटलियों के भी दाम. कॅच तर सुटली आहे, परंतु कॅच सुटल्यासोबतच चौकारही मिळालाय. धावफलकाच्या आकड्यात बदल होतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया काय घडलं होतं त्या ठिकाणी. मिड विकेट बाउंड्री लाईन वरती दोन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉल खाली आले. एकाच्या हाताला बॉल लागला आणि सरळ निघून गेला तो सीमारेषेच्या बाहेर. दोन जीवनदान. पुन्हा एकदा मात्र समोर फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेलाय. या वेळेला चांगली फिल्डिंग. एका धावेवर समाधानी राहावं लागेल. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 13 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 13 विदाउट एनी लॉस. शुभम आणि सलमान पाठलाग करतायत 44चा. दुसरा षटक मार्गस्थ आहे. बॉल पूर्ण झाले ती ओव्हर मधले 4 आणि हा व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. लिखित कदमच्या या बॉलसाठी 2 बॉल अजून हाताळायचे या ओव्हर मधले. धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचेल. 30 धावा अजूनही गरजेचे आहेत. बॉल शिल्लक राहिलेत 20 आणि 20 मध्ये 30 बनवायचे आहेत. 5 ओव्हरचा हा सामना आहे. या वेळेला मात्र फेअर डिलिव्हरी असणार आहे. बॉल काउंट होतोय. 5 चेंडू पूर्ण होत आहेत दुसऱ्या षटकातले आणि धावसंख्या मात्र स्थिर आहे ती 14 या धावसंख्येवर. 19 बॉल आणि आता मात्र 30 धावा असं मात्र समीकरण या मॅचचं. आणखीन एक चांगला बॉल. ओव्हरची होईल समाप्ती आणि दुसऱ्या षटकाचा खेळ इथे समाप्त होईल आणि 2 षटकांअखेरीस संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 14 वरती स्थिरावली आहे. 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता. 10 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं इथून पुढे मात्र फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा आशिष कौशिक आणि बंदूकवाला बॉईज यांच्याकडून मात्र त्यांच्या बॉलिंग वरती ठोकल्या जाणाऱ्या प्रत्येक षटकारासाठी फलंदाजाला 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असेल. आशिष कौशिक ज्याला आपण क्रिकेटच्या पटलावरती पंडित या नावाने सुद्धा ओळखतो. राऊंड विकेट. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. अतिरिक्त धावेची घोषणा केली जाते. सलमान सोलंकी त्याला 2 जीवनदान मिळालेत आतापर्यंत. पाहूया आपल्या जीवनदानाचा किती फायदा उचलतोय आता सलमान आपल्या टीमच्या विजयासाठी. बऱ्याच रबर बॉल पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धा ज्या आहेत त्या संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रभर सुरू आहेत. त्यापैकीची ही एक नावाजलेली स्पर्धा छत्रपती संभाजी महाराज चषक 2025 दुसरं पर्व. दुसरा दिवस. या वेळेलाही बॉल हवेत आणि पुन्हा एकदा जीवनदान. तिसरा झेल सोडलाय सलमान सोलंकीचा. आजचा दिवस कोणाचा आहे तर सलमान सोलंकीचा आहे असं म्हणावं लागेल. 3 जीवनदान मिळाले एकाच मॅच मध्ये, एकाच इनिंग मध्ये.
यावेळेला चांगला बॉल, परंतु तोही लेग स्टंपच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावा झाले त्या 17, परंतु 17 वरचा खतरा टळला ज्या वेळेला सलमाननी धाव घेतली, झेल सुटला. शुभम आहे स्ट्राईकवर. 27 ची गरज. या वेळेला मात्र चांगला फटका येतोय शुभमच्या बॅट मधून. दिमागदार स्ट्रोक आणि या फटक्यासाठी बंदूकवाला बॉईज कडून शुभमला 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. धावा झाले 23. दोनच बॉल झालेत. 16 चेंडू आणि 23 धावा झालेल्या, त्यामुळे 21 ची गरज आहे. 16 चेंडू 21 धावा. पुन्हा एकदा फुल टॉस होता, मिस केल्यानंतर अग्रेशन दिसतंय, फ्रस्ट्रेशन दिसतंय चेहऱ्यावरती. एकच धावेवर समाधानी राहावं लागेल शुभमला या बॉल सोबत. 3 चेंडू पूर्ण होत आहेत या षटकातले. धावा झाले त्या 24. 3 बॉल झालेत, 3 बॉल बाकी आहेत. पंच चार बॉल 25 धावा. फुल टॉस बॉल आणि या वेळेला बॉलर नाराज आहे या वेळेलाही, कारण विकेट मिळत नाहीये सलमानची.
जवळपास 3 जीवनदान एकाच मॅच मध्ये मिळाले. पाच चेंडू आणि 25 धावा. अजून 19 धावांची गरज आहे. 26 धावा झालेत, माफ करा. कोलात टाकलेला बॉल या वेळेला पुन्हा एकदा मात्र ऑन साइडला ड्राइव्ह केलाय. शुभम मात्र वेगाने दुसऱ्या धावेसाठी माघारी येतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अठ्ठावीस धावा झालेल्या आहेत. 44 धावांची गरज आहे 12 चेंडू मध्ये. बारा चेंडू 16 धावा. बॉलिंग मार्क वरती सचिन. विकेटच्या शोधामध्ये आहेत जागडे पाटील वॉरियर्सचे खेळाडू. 3 जीवनदान मिळालेत सलमान सोलंकीला. आज नशीब घेऊन आलाय सलमान. 12 चेंडू 16 धावा. सचिनचा पहिला बॉल लॉंग ऑफ वरती फिल्डर आणि इथे मात्र आता सलमानला नशीब साथ देत नाहीये. विकेट आली आहे सलमान सोलंकीची. 3 जीवनदानानंतर पाहिजे तसा फायदा उचलता आलेला नाहीये. सचिनच्या पहिल्याच बॉलवरती झेलबाद. 11 चेंडू आणि 16 धावा. बॅटिंग साठी विकी सिंग आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आत येताना. 11 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. अटीतटीचा सामना मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल क्वालिफाय करण्यासाठी. सचिनच्या पहिल्याच बॉलवरती सलमान सोलंकी माघारी परतलाय. त्याची जागा घेण्यासाठी विकी सिंग आलेत मैदानावर. आणखीन एक बॉल विकेट कीपर कडे जाण्याच्या दिशेने. बाईचा इशारा येतोय. रन मिळणार आहेत. 10 बॉल आणि 15 ची गरज आहे आता मात्र सामना जिंकण्यासाठी. एक उत्कंठावर्धक सामना सुरू आहे मैदानाच्या आत.
अशाच डॉट बॉलची गरज आहे. मोठा फटका येऊ द्यायचा नाहीये. शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच घेऊन जायची आहे. हाच प्रयत्न आहे गोलंदाज सचिनचा. सलमानची विकेट मिळवली, त्यानंतर मात्र आणखीन एक बॉल जो सरळ विकेट किपरच्या दिशेने जात होता तोही गेला डिक्लेअर मध्ये. 1 रन मिळाली. 10 बॉल 15 रन. आणखीन एक डॉट बॉल. वा, कमबॅक करून देतोय सचिन. प्रयत्न पूर्णतः केला जातोय. तीन बॉल मध्ये 1 रन 1 विकेट सचिनच्या गोलंदाजीतून आली आहे. विकी सिंग मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. आणखीन एक शरीराला लागलेला बॉल. रनआउटची संधी आहे. पाहूया, स्वतःला पूर्णतः झोकून दिलं तिकडे. जबरदस्त क्षेत्ररक्षण स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज सचिन याचं, परंतु लेग बाईटच्या स्वरूपातली 1 रन. 4 चेंडू 2 धावा खर्च केल्यात. 1 विकेट पटकावली आहे. अजूनही 8 बॉल आहेत. 8 बॉल मध्ये 14 ची आवश्यकता आहे. पूर्ण एफर्ट्स लावले तिकडे सचिनने विकेट पटकावण्यासाठी. धाव घेऊ द्यायची नव्हती. पाहूया काय घडतं येणाऱ्या 2 बॉल मध्ये. शुभम स्ट्राईकवर. या वेळेला मात्र कव्हर्सला. डीप मध्ये मात्र क्षेत्ररक्षक आहे. थ्रोही चांगला आहे. फ्लॅट थ्रो सरळ सचिनच्या हातामध्ये. एकाच धावेवर समाधानी राहावं लागेल. आता 7 बॉल शिल्लक आहेत आणि 13 धावांची आवश्यकता. ओव्हर नंबर 4 चा शेवटचा बॉल. या मॅचचा महत्त्वपूर्ण चेंडू असेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? शेवटच्या बॉलला दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज, परंतु थोडासा खराब फिल्डिंगचा ओव्हर थ्रो. आणि दुसऱ्या धावेनंतर ही तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आत. वा, आशिष कौशिक वरती मात्र पूर्णतः त्या ठिकाणी प्रेशर केलं जातंय. समीकरण बदलतंय सामन्याचं. धावसंख्या मात्र आपण जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 34 वर. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा तोच सामना रिया 11 प्रभादेवी संघासमोर. 6 चेंडू 10 धावांचं आवाहन मगाशी गणेश 11 कडून. चौतीस झालेत. 6 चेंडू 10 धावांची गरज आहे. आता बॉलिंग मार्क वरती आपल्याला निलेश कांबळे, विकी सिंग आणि शुभम. समोर मात्र बॉलिंग साठी आलेत निलेश कांबळे. एक उंच पुरा गोलंदाज निलेश. सहा चेंडू 10 धावा. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती बिग हिट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि पहिल्याच बॉल वरती विकी सिंग आउट. विकेटचं पतन. खेळाडू बाद.
6 चेंडू 10ची गरज होती. पहिल्या बॉलवर विकेट आली आहे. आता 6 चेंडू त्यातला एक बॉल कमी झालाय. 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असेल. नवीन बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये, अभिजित काकडे. अभिजित काकडे बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आडव्या बॅटने ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. फटका जातोय मात्र मिड विकेट क्षेत्राकडे. फिल्डर तिकडे पोहोचतोय आणि एकाच धावेवर समाधानी राहावं लागेल. 4 चेंडू आणि 9 धावा. चार चेंडू 9 धावा. निलेश विरुद्ध शुभम. वेगवान बॉल गोळीच्या वेगाने सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 3 बॉल आणि 9 रन. हा चेंडू महत्वाचा असेल या मॅच साठी. एक धाव घेतली गेली आहे. दोन बॉल आणि 8 धावा. आता हा बॉल जो आहे या मॅचचा निर्णायक बॉल असणार आहे. आणि हा बॉल आणि विकेट मिळाली आहे या बॉल वरती. एक चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. आता फक्त गोलंदाजाला एक्स्ट्रा द्यायचे नाहीयेत. निलेश कांबळी विरोधात मात्र शुभम. 1 बॉल 8 रन. कंपल्सरी चेसचा नियम आहे या स्पर्धेचा. आणि अशा पद्धतीने जागडे पाटील वॉरियर सेमी फायनल मध्ये पोहोचली आहे. मनपूर्वक अभिनंदन रवींद्र जागडे पाटील. 3 कॅच सुटल्या परंतु तरी सुद्धा या मॅच वरती विजय मिळवला आणि 44 धावांचं लक्ष्य डिफेंड केलं.
तर या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच सचिन ठाकूर. 1 ओव्हर 4 रन आणि एक महत्वाची विकेट त्याने पटकावली आणि त्यामुळे सचिन ठाकूर ठरतायत या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच.